IRS अधिकाऱ्यासह दोघांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा, तात्काळ चौकशीची महेश कांबळे यांनी केली मागणी। सोशल मीडियावरील पोस्टच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ व धमकी दिल्याच्या आरोपावरून IRS अधिकारी सचिन मोटे आणि अक्षय अर्जुन यांच्याविरोधात विटा पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भाजप खानापूर तालुका सोशल मीडिया प्रमुख विकास अनिल कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 30 मे रोजी भिवघाट येथील सिद्धिविनायक मल्टी स्पेशालिटी सुपर हॉस्पिटलमध्ये त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून धमकी देण्यात आली। या प्रकरणी BNS कलम 351(2) तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान आंबेडकरी स्वाभिमानी समाजाचे नेते महेश कुमार कांबळे यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन देत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली। तसेच फिर्यादी विकास कांबळे यांना संरक्षण द्यावे आणि संबंधितांची सखोल चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली। मागण्या मान्य न झाल्यास 5 व 6 जून रोजी जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही महेश कांबळे यांनी दिला आहे। या प्रकरणामुळे खानापूर आटपाडी परिसरातील राजकीय व सामाजिक वातावरण तापले असून पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या या पुरोगामी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील विटा या गावामध्ये 30/6/2026 रोजी एक घटना घडली की विकास अनिल कांबळे नावाचे बेनापूर गावातील आमच्या मागासवर्गीय समाजातील एक सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या आईला दवाखान्यामध्ये विट्याला घेऊन गेले असता सचिन बिरू मोटे नावाचा स्वतःला IRS या दर्जाच्या पदावर काम करणारा त्या ठिकाणी जातीवाचक उच्चार करतो, जातीवाचक शब्द वापरून अवमान करतो आणि त्याविरोधात 30/6/2026 रोजी अॅट्रॉसिटीचा गुन्हा विटा पोलीस ठाणे येथे दाखल झालेला आहे। मला इतकंच सांगायचं आहे की ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या संविधानाच्या आरक्षणाच्या उपकारावर हा सचिन मोटे IRS अधिकारी बनला, अहिल्यादेवी होळकरांच्या आशीर्वादानं चांगल्या पदावर पोहोचला। पण या सचिन मोटेमध्ये जी जातीवादी मानसिकतेचं जे भूत आहे ते कुठंतरी उतरवणं गरजेचं आहे। सचिन मोटे हा स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करताना दिसत आहे। IRS आहे म्हणून राज्यातले अधिकारी किंवा इतर जे काही लोक आहेत त्याला थोडंसं घाबरतात, अशा पद्धतीचं वातावरण या व्यक्तीनं निर्माण केलं आहे। आणि या सचिन मोटेचे या आटपाडी खानापूर तालुक्यामध्ये विट्यामध्ये जे काही बगलबच्चे आहेत, जे कार्यकर्ते आहेत, ते या सचिन मोटेच्या पदाच्या आधारावर आणि त्याच्या सहकार्याच्या जोरावर तिथल्या सर्वसामान्य जनतेवर सातत्यानं अन्याय करण्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे। मला या सचिन मोटेला ओपन चॅलेंज द्यायचं आहे, तुम्हाला जर राजकारणच करायचं असेल तर IRS पदाचा राजीनामा द्या आणि रिंगणात उतरून राजकारण करा, पडद्यामागचं राजकारण करायचं बंद करा। आम्ही तुमच्या राजकारणाशी आम्हाला काही देणं घेणं नाही, पण आंबेडकरी समाजातल्या बाबासाहेबांच्या कुठल्या अनुयायाला जर तुम्ही धक्का लावण्याचा प्रयत्न केला, अनुयायाला डिवचण्याचा प्रयत्न केला, तर बाबासाहेब आंबेडकरांची औलाद ही सक्षम आहे की तुमच्यातलं जे जातीवादी मानसिकतेचं भूत आहे त्या भूताला ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये या सचिन मोटेने काय काय कारनामे केलेत, या सचिन मोटेचे काय काय उद्योग आहेत, सचिन मोटेनं आपल्या सहकाऱ्यांच्या नावावर काही मालमत्ता गोळा केलेल्या आहेत का, या त्यांच्या सहकाऱ्यांना आर्थिक पुरवठा कोण करतं, या सर्व बाबींची सखोल चौकशी आता करण्याच्या मागं आम्ही लागणार आहे। आंबेडकरी समाजाला डिवचण्याचं काम या सचिन मोटेनं परत करू नये असा मी त्याला इशारा देतो, अन्यथा तुला जशाच तसं उत्तर दिलं जाईल एवढंच सांगतो। जय भीम, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय, जय अहिल्यादेवी। माननीय जिल्हा पोलीस प्रमुखांना आपण निवेदन दिलेलं आहे। या निवेदनामध्ये आपण मागणी केलेली आहे की येणाऱ्या 4-5 दिवसांमध्ये या सचिन मोटे, अक्षय अर्जुन आणि त्याच्या या गुन्ह्यामध्ये असणाऱ्या इतर काही संशयित लोकांची सखोल चौकशी करून तात्काळ त्यांना अटक करावी व विकास कांबळे यांना न्याय द्यावा, अन्यथा 5 ते 6 तारखेला मोठं आंदोलन या जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयासमोर केलं जाईल असा मी इशारा देतो।